या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राईक एंडला यस नो कॉल चुकला तिकडे आणि अतुल भोईर अगदी सस्त्यात माघारी परततायत. एक महत्वाची विकेट मात्र अगदी मोकाच्या क्षणेला मिळते. रनआउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर बॅटरला बाहेर जावं लागेल. पहिलाच बॉल प्रथमेश देखील एक चांगला फटका, पण तेवढीच चांगली फिल्डिंग, क्लासिकल फिल्डिंग. राजू ओल्ड इज गोल्ड. भाई राजू ने भी बता दिया कि बहुत सालों से इधर मैं भी खेल रहा हूं, सो बॉल पीछे जाना मुश्किल है. वेल स्टॉप राजू. बॉलिंग साठी आपण पाहिलं मंदार, आणि मंदारने हा बॉल थोडा धीम्या गतीचा पाहिला गेला. मंदार सावंत अगदी कमी वयामध्ये या बॉल देखील परफेक्ट बॉल, पण सागर बॉटकरने काय बॉल कलेक्ट केलाय. क्लासिकल अंदाजामध्ये किपिंग पाहिली गेली आणि बॅटर आउट. म्हणजे सागर मटकर आणि मंदार अगदी दररोज प्रॅक्टिस करतात, सो प्रॅक्टिसमुळेच हे शक्य आहे की असा बॉल कलेक्ट करणं. आणि ज्या स्पीडने, म्हणजे कॅमेरामॅनला पण हा बॉल नसेल भेटला, पण त्याला सागर मटकरला हा बॉल भेटला. खूप चांगली किपिंग. सो पहिली ओव्हर संपली. फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर एकच तर त्यांनी प्रथम फिल्डिंग घेतली आहे. आणि तुम्ही जर टॉस जिंकला असतात तुम्ही काय स्वीकारला असतं? नक्कीच टॉस जिंकून आम्ही बल्लेबाजी करणार होतो. बॅटिंग करणार होतो, म्हणजे निर्णय समोरच्यानी घेतलाय परंतु तो तुमच्याच बाजूने लागला असंच म्हणावं लागेल. तर वाय कट्टा, आज किती आनंदाचा दिवस आहे आणि किती एक्साइटमेंट होती? वायकट्टा बोललं तर खरंच खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि मुंबईमधली नामांकित टुर्नामेंट असून ती खेळायची सगळ्यांची इच्छा असते. आणि आज जो प्रेक्षक वर्ग बघतोय, आज पहिला मॅच, पहिला सामना या पर्वातला, आज काय रणनीती घेऊन आलाय, तर नवीन काय आहे तुमच्या संघाकडे की आज या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलंय. यानंतर पण एक चांगली मॅच. या बॉल देखील परफेक्ट बॉल पाहिला गेलाय. आशिषने पहिले 2-3 बॉल मागे पिचिंग ठेवली, पण हा बॉल पहिलाच बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि हर्षलने चांगली कॅच तिकडे पकडली गेली आहे. हर्षल वापिलकर तिकडे होते, एक चांगले फिल्डर म्हणून देखील मुंबईत त्यांची ओळख पाहिली गेली आहे. सो खूप चांगली फिल्डिंग हीच त्यांची ओळख आहे. लहान लहान मुलं पण तिकडे. मंदार, मंदार हुसेन. विकेट गेलेत आणि मॅच मध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर शांतता पाहिली गेली आहे. स्वतः धनंजय तर बॅटिंगसाठी क्रिकेट प्रेमी आहेत आणि कल्याण वेस्ट इज 1 to go. थांबून ठेवलं गेलंय आणि शेवटच्या स्वर्गीय म्हणते तपास एरिया 11. हा बॉल देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि शेवटचे 6 बॉल फक्त औपचारिकता शिल्लक आहे. यानंतर दोन्ही टीम्स आपण लगेच मॅच संपेल तसं मैदानात ताबा घ्यायचा आहे. खेळाडू आहेत. हुसेनने पहिल्याच बॉलवरती बॉल फिरवला, बॅटर तिकडे आउट होईल आणि खूप चांगला बॉलिंग अटॅक देखील आपण पाहता. आर एम रेम्बो एक वेगळ्याच तयारी निश्चित मात्र क्रीडा स्पर्धेमध्ये उतरली आहे. सो बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट सर्व काही परफेक्ट आहे. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आशिष तिकडे होते आणि बॅक टू बॅक विकेट गेले. टीम आपण पाहिलं तर कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटला गेली आहे.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटरला बाहेर जावं लागेल आणि संघ आपण पाहिलं तिकडे ऑल आउट होतोय. सो मॅच जिंकली गेली. आर एम रेम्बो वेल प्लेड. अभिनंदन. हार्ड टीम स्वर्गीय पंडिता पाष्टे, रिया 11 कल्याण. सो लुझिंग टीम मध्ये केतन आपण या शेवटची ओव्हर चांगली टाकली. केतन खूप चांगला स्पेल टाकला केतनने. सो केतन आपण या. आणि विनिंग टीम मध्ये ज्याने सुरुवातीला खूप अफलातून बॅटिंग केली 17 रनशी आणि